बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत. आता बातम्या विस्तारानं. कसबा पावड्यातील खेळाचं मैदान आणि वाचनालयाचं आरक्षण बदलून रहिवास विभागात समावेश करण्याच्या प्रस्तावाला नगरसेवकांनी तीव्र विरोध करत नगर रचना विभागाला धारेवर धरलं. महापालिकेच्या जागा खाजगी मालकाला देण्याचा हा प्रकार आहे. नगर रचना विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे वकील अक्षरशः शहराची लूट करत आहेत असा आरोप नगरसेवकांनी केला. त्यानंतर जुनं आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या सभेमध्ये घेण्यात आला. दुसरीकडे भटक्या कुत्र्यांसाठी कोल्हापूर शहरामध्ये निवारा केंद्र उभारण्यास नगरसेवकांनी ठाम विरोध केला. तर शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून होणाऱ्या प्रकल्पाची माहितीच नसल्यानं 4 प्रस्ताव मागे घेण्यात आले. महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. प्रारंभी ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि माजी नगरसेवक राजाराम गायकवाड यांच्या मुलाच्या मृत्यूबद्दल दुखवट्याचा ठराव मांडण्यात आला. सभेच्या विषयपत्रिकेवर प्रश्नोत्तरांचा विषय का घेतला जात नाही अशी विचारणा प्राध्यापक जयंत पाटील यांनी केली. त्यावर नगरसचिवांनी आयुक्तांच्या सूचनेनुसार विषयपत्रिका काढली जात असल्याचं सांगितलं. त्यामुळे नगरसेवक संतप्त झाले. सभा चालवण्याचा अधिकार महापौरांना असतो, त्यामुळे प्रश्न विचारायला प्रशासनाच्या शिफारशीची गरज नाही असं राजू लाटकर आणि आदिल फरास यांनी सांगितलं. नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे असंही जयंत पाटील यांनी खडसावलं. दरम्यान विषयपत्रिकेवरील आरक्षण बदलण्याच्या कार्यालयीन प्रस्तावावर सर्वच नगरसेवक संतप्त झाले. कसबा पावडा इथलं खेळाचं मैदान आणि वाचनालय या आरक्षणाऐवजी या जागा रहिवास क्षेत्रासाठी देण्याच्या ठरावाला आजच्या सभेत विरोध झाला. राजू लाटकर, मुरलीधर जाधव, जयंत पाटील, पूर्वा राणे, आदिल फरास, शारंगधर देशमुख यांनी या विषयावरून नगर रचना विभागाचे अधिकारी आणि विधी अधिकारी संदीप तायडे यांना धारेवर धरलं. मुळात महापालिकेचे वकील करतात तरी काय असा सवाल राजू लाटकर यांनी उपस्थित करून ठराविक वकील नगर रचना विभागातील अधिकारी आणि बिल्डर यांचं आरक्षण उठवण्याचं षडयंत्र करत असल्याचा आरोप केला. महापालिकेच्या पॅनलवरील वकील प्रत्यक्षात बिल्डर लॉबीचं काम करतायत असा आरोप प्रवीण सोनवणे, मुरलीधर जाधव यांनी केला. एखाद्या कर्मचाऱ्याच्या प्रकरणात महापालिका प्रशासन सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागतं, पण आरक्षण बदलाच्या विषयावर प्रशासन सर्वोच्च न्यायालयात का जात नाही अशी विचारणा शारंगधर देशमुख यांनी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नगरसेवक संतप्त झाले. सर्व विषयांचा अभ्यास करून मगच आयुक्तांच्या खुर्चीवर बसायला हवं होतं असं राजू लाटकर यांनी सुनावलं. या विषयावर आजच्या सभेमध्ये खडाजंगी चर्चा झाली. शेवटी महापौरांनी जुनं आरक्षण कायम राहील असं सांगत या विषयावर पडदा पाडला. दरम्यान रंकाळा तलावाच्या पदपथ उद्यानातील भिंत बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तर सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून झूम प्रकल्पाच्या शेजारच्या जागेत भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला स्वाती येवलुजे आणि स्वरूप कदम यांनी जोरदार विरोध केला. कसबा पावडा किंवा कदमवाडी या भागात कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारू देणार नाही असं येवलुजे यांनी सांगितलं. दरम्यान हालसवडे इथं असलेल्या महापालिकेच्या जागेवर निवारा केंद्र उभारणीबाबत निर्णय व्हावा अशी मागणी सुनील मोदी यांनी केली. त्यानंतर शहर आणि आजूबाजूच्या 10 जागा सुचवाव्यात, त्यातील 4 पर्यायाला मान्यता देऊ असं शारंगधर देशमुख यांनी सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 88 हॉलपैकी 42 हॉलची दुरावस्था झाली आहे. त्या ठिकाणी कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारण्याबाबत विचार करावा असंही सुचवण्यात आलं. त्यावर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी खुलासा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे 1,17,00,000 रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी द्यावी आणि नंतर जागेबाबत निर्णय घ्यावा असं अडसूळ यांनी सांगितलं. अखेर उपसूचनेनुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार शहरात राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाबाबत निधीचं नियोजन करण्याचे 4 प्रस्ताव प्रशासनानं आणले होते. या विषयावरही आज खडाजंगी चर्चा झाली. निधी नियोजनाबाबतचे सविस्तर अहवाल पुढील सभेत द्यावेत असं सांगून महापौर रुपाराणी निकम यांनी हे प्रस्ताव मागं घेत असल्याचं सांगितलं. तर लाड समितीच्या शिफारसीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या प्रस्तावावर अश्किन आजरेकर, विजय खाडे पाटील यांनी चर्चा केली. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पदभरती करावी अशी मागणी आजरेकर यांनी केली.
शाहू मिल पुन्हा सुरू करण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्याचा सदस्य ठराव आज मंजूर झाला, तर तृतीयपंथीयांना महापालिकेत नोकरीसाठी विशेष कोटा आरक्षित करावा हा सदस्य ठरावही मंजूर झाला. याशिवाय बेलबागमध्ये उभारण्यात येणारं दिव्यांग भवन रद्द करून तिथं विरंगुळा पार्क उभारण्याचा सदस्य ठराव मंजूर झाला.